हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे संडे आणि आता 8:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच एक 5-10 मिनटापूर्वी मी उठली आहे आणि सगळं स्लो चाललेलं आहे आज संडे असल्यामुळे. आणि हो, बऱ्याच दिवसानंतर ना वीकेंडला मिस्टर घरी नाही आहेत. ॲक्च्युली ते कालपासून ना गावी गेलेले आहेत. सो मी आणि मुली आम्ही तिघीच जे आहे घरी आहोत. सो चला आजचा दिवस कसा जातो ते बघूयात. फुल डे मी शूट करणार आहे. तर चला आधी सगळ्यात आधी मी फ्रेश होते, मुलींना उठवते आणि मग तुमच्याशी बोलते. तर माझ्यासाठी मी गरमागरम ओट्स बनवले आहेत आणि मुली उठल्या की मग त्यांना काहीतरी बनवून देईन. आणि त्यांना मी उठवते आहे केव्हापासून, पण त्या उठत नाही आहेत. ॲक्च्युली मला दोघींचीही हेअर वॉश जे आहे करून द्यायचं आहे. आणि हेअर वॉश करण्याआधी मी तेल त्यांना लावते, 1 तासभर तरी तेल लावते. सो त्यांना उठवते मी, त्या उठत नाही आहेत. म्हटलं राहू देत, जेव्हा उठायचं तेव्हा उठू देत त्या. आणि तुम्हाला ना मला एक किस्सा शेअर करायचा आहे. सो काल पण रात्री आम्ही तिघीच होतो घरी आणि म्हटलं काय स्वयंपाक करायचा. आणि आम्ही जे आहे वडापाव वगैरे खाल्ला होता आणि लेटच वडापाव वगैरे पण खाल्ला होता. सो मी तरी फुल झाले होते, मला ते जेवण नको होतं आणि मुलींनाही राशीलाही तितकं काही खायचं नव्हतं. आणि रुहीला मी विचारलं आणि तिला वाटलं की हां तिनेही आमच्या इतकंच वडापाव वगैरे खाल्लं, म्हणजे तिचंही पोट फुल झालं असेल असं वाटलं. मग काय राशी काय बोलली की हां मॅगी बनव मम्मा, मॅगी खाते मी, मॅगी बनव म्हटली. मग मी दोघींनाही आणखी म्हणजे पोट फुल होईल इतकी मॅगी जी आहे बनवून दिली दोघींनाही. आणि बऱ्याचदा आपण असं मुलांना म्हणत असतो ना, म्हणजे कधी कधी मुलं फक्त कुरकुरे खाल्लं किंवा काही स्नॅक्स खाल्लं असं करून रात्रीचं जे आहे झोपतात. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मागे एकदा दोनदा की फक्त स्नॅक्स वगैरे खाऊन नाही झोपायचं, प्रॉपर जेवण करूनच झोपायचं. आणि ते रुहीच्या माइंडमध्ये फिट झालं होतं. मग काल काय झालं, मी मॅगी त्यांना दिली. म्हटलं त्यांचं पोट भरलं असेल मॅगीने, कारण त्याच्या आधी त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला होता. सो मी म्हटलं हां झालं आता स्वयंपाक वगैरे काही नाही करणार, कारण तितकंसं पुरे होईल त्यांना. सो थोड्या वेळानंतर मॅगी वगैरे खाल्ल्यानंतर थोड्या वेळानंतर राशी बोलली की मम्मा मी झोपते आता. त्यावर रुही तिला म्हणते झोपतेस, जेवण करायच्या आधी झोपणार आहेस तू? मग राशी बोलली मी मॅगी खाल्ले की. तर त्यावर ती म्हणते मॅगी काही जेवण आहे, मॅगी स्नॅक्स आहे. आणि मम्माने काय सांगितलं आहे की स्नॅक खाऊन झोपायचं नाही, जेवण करून म्हटलं आता हिला जेवण प्रॉपर पाहिजे. आणि त्यावेळेस जर तिला मी नाही मॅगी खाल्ली आहे झालं नाही काय असं म्हटलं असतं, तिला जे आहे तेच तिच्या माइंडमध्ये फिट राहिलं असतं. सो पटकन मी चपाती बनवली आणि एक बेसनची पोळी बनवली आणि तिला दिली. असं लहान मुलं जे आहे आपण सांगितलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या डोक्यात फिट झालेल्या असतात आणि त्याप्रमाणे ते वागत असतात. सो हे चांगलंच आहे ॲक्च्युली. पण मी काल थोडाफार कंटाळा गेला होता. कंटाळा इन द सेन्स पोट भरलं होतं आमचं, स्नॅक्स वगैरे खाल्लं होतं. पण रुहीच्या डोक्यात ते फिट होतं की हां नाही स्नॅक खाऊन झोपायचं नाही, थोडं प्रॉपर जेवण करूनच झोपायचं. सो अशा गोष्टी ज्या आहेत घडत असतात. तर चला आता बनवते मी लंच. आणि लंचसाठी आज मी बनवते आहे मसूर भात. ॲक्च्युली ही रेसिपी मी इन्स्टाच्या एका पेजवर पाहिली होती. म्हटलं चला आज आम्ही तिघीच आहोत, 1 पॉट डिश जे आहे आम्हाला पुरेल आणि काहीतरी झटपट असं होणारं बनवूयात आणि पोट फुल होण्यासारखं बनवूयात. तर इथे मी जे आहे कांदा टमाटर जे आहे चिरून घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मसूर मी 20 ते 25 मिनटं जे आहेत भिजत घातले होते स्वच्छ धुवून. आणि त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, बस इतकंच साहित्य लागणार आहे. आणि हे मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे झटपट होईल. तर चला तेल गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी कांदा आणि सगळे खडे मसाले जे आहेत परतून घेतलेले आहेत. व्यवस्थित ते आपल्याला कांदा लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट. यामध्ये तुम्ही थोडासा पुदिना घातला तरी चालेल या पेस्टमध्ये, पण माझ्याकडे पुदिना नव्हता. सो आलं लसूण कोथिंबीर मिरची असं जे आहे मी त्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित ही पेस्ट देखील परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा सगळा जाईल. त्यानंतर मी त्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी देखील ना क्रश करून घातलेली आहे. आणि आता यामध्ये ना आपल्याला बिर्याणी मसाला किंवा मग जे आहे स्पायसी सगळे गरम मसाला ते सगळं घालायचं आहे. पण माझ्याकडे हे सगळं नव्हतं पॅकेट, म्हणजे रेडीमेड पॅकेट वगैरे नव्हतं गरम मसाल्याचं. सो मी पेस्ट करतानाच ना आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट करताना त्यामध्ये थोडंसं धणे, थोडीशी दालचीन असं जे खडा मसाला वगैरे असतं ना ते थोडं घातलं होतं, अगदी किंचित घातलं होतं. त्याचबरोबर मी यामध्ये मॅगी मसाला घालणार आहे. आता मॅगी मसाला तो
बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की मॅगी मसाला म्हणजे जो मॅगीमध्ये मसाला येतो ना त्याप्रमाणेच याची टेस्ट असते, पण नाही, हे थोडंसं वेगळं असतं. म्हणजे आपण हे भाजीमध्ये वगैरे सगळं राईसमध्ये वगैरे देखील वापरू शकतो. तो मॅगी मसाला म्हणजे मॅगीच्या आतमध्ये जो मसाला येतो ना तो थोडा वेगळा असतो आणि हा जो जेवणासाठी वापरतो हा थोडा वेगळा असतो. तो मॅगी मसाला वगैरे घालून ते व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना त्यामध्ये मी बटाटा घातलेला आहे आणि त्यानंतर मसूर घातलेला आहे. हे देखील आपल्याला 1 मिनिटभर जे आहे व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जो राईस आपण घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. इथे मी हा बासमती राईस, बिर्याणी राईस जो असतो ना तो वापरलेला आहे. राईस घातल्यानंतर परत ते सगळं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं, लिंबाचा रस घालायचं, तूप असेल तर तूप घालायचं, चवीपुरता परत वाटलंच तर मीठ घालायचं आणि मस्त 2 ते 3 शिट्ट्या ज्या आहेत काढून घ्यायच्या. झटपट असा हा राईस तयार होतो, हेल्दी प्लस टेस्टी. नक्की ट्राय करून पहा. Why? आणि बऱ्याच दिवसानंतर असं एकदम प्रॉपर असं ऊन आज पडलेलं आहे. मागे एकदा दोनदा देखील पडलं होतं, पण इतकं कडक ऊन ना पहिल्यांदाच आज पडलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. By creating an imaginary picture. Usually it's something that moves. तर या ज्या पंत्या आहेत या मी दीप अमावस्या दिवशी ज्या आहेत पूजनासाठी वापरल्या होत्या आणि त्या आता मी साफ करून ठेवते आहे. जर साफ करण्याआधी ना मी त्याला डिशवॉशरमध्ये ना एक 10 ते 15 मिनटं जे आहे सोक करून ठेवलेलं आहे. त्यानंतर त्या मी वॉश करेन. तर मगाशी मी तुमच्या जे किस्सा शेअर केला रुही बाबतीचा, खरंच पेरेंटिंग खूप म्हणजे खूप जे आहे काय म्हणतात त्याला हँडल विथ केअर अँड हँडल विथ लव असं आहे ते. बघा ना, मुलं जे आहेत छोटे छोटे गोष्टींना लक्षात ठेवत असतात. आता आपल्याला त्या आपण बोलून जातो त्यांना आणि ते आपल्याला आपण जे आहे विसरूनही गेलेलो असतो, पण ती मुलं विसरत नाहीत अजिबात. त्यांच्या डोक्यात ते असतंच कुठे ना कुठे फिट. आता मी जर रुहीला फक्त मॅगी खाऊन झोप बोलले असते तर तिला ना असं वाटलं असतं की मम्मा ही अशी काय सांगते, एकदा सांगते स्नॅक वगैरे खाऊन झोपायचं नाही आणि एकदा आता मला सांगते की मॅगी खाऊन झोप. म्हणजे तिच्या डोक्यात ते कन्फ्युजन झालं असतं की नक्की मम्माने आधी सांगितलं होतं ते राईट आहे की आत्ता ती सांगते ते राईट आहे. सो आम्हा पेरेंट्सनाही याची खूप काळजी घ्यावी लागते की आपण काय त्यांना सांगतो आहे, काय शिकवतो आहे ते आपण प्रॉपर जे आहे आपण देखील एक्झिक्यूट केलं पाहिजे. नाहीतर बिचारी मुलं ना कन्फ्यूज होऊन जाणार आणि त्यांचा गोंधळ उडून जाणार आणि त्यांना कळणारच नाही की नक्की काय करायचं आणि काय नाही. आणि आपणही मग एक चांगले पेरेंट्स आहोत की नाही यावर आपल्यालाच शंका व्हायला लागणार. तुम्हाला काय वाटतं याबाबतीत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर ह्या पण त्या मी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. आता यांना मस्त असं ऊन दाखवते आणि नंतर मग त्या व्यवस्थित सुकल्या की मग जे आहे पॅक करून ठेवून देते, दिवाळीच्या वेळेस वगैरे यूज होतील. तर मी हे मिशोवरून ना एक वॉल डेकोर जे आहे मागवलं होतं. झरोकाच होते हे. ॲक्च्युली मला ना इकडे माझ्या एका वॉलला लागण्यासाठी ते हवे होते, पण जे आहे बघू शकता ही मिरर जी आहे ब्रोक झालेली आहे. क्वालिटी वाईज छान आहेत तसे हे. आता बघू, माझं प्लॅन थोडंसं चेंज झालं आहे. सो मी हे काय एक्सचेंज वगैरे नाही करणार, याला रिटर्नच करणार आहे. मी एक दुसरे पाहिले आहेत ते मागवेन. सो बघू शकता, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सांगा, मी त्याची लिंक तुम्हाला देईनच. आणि मी तरी याला रिटर्न करते आहे. छान आहेत तशी क्वालिटी वगैरे, पण मी ज्या पर्पजने मागवले होते ना ते तिथे ते सूट होत नाही आहेत. आणि त्याचबरोबर हे जे आहे डॅमेज पण आलेलं आहे. तर आज मी एक जुगाड केलं, मी तेच तुम्हाला दाखवते आहे. ॲक्च्युली इकडे बघू शकता, मला इथे ना हे बेडरूमच्या इकडे कर्टन लावायचे होते, पण माझ्याकडे रॉडही नव्हतं आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे आहे हुक वगैरे पण नव्हते. मग मी काय केलं, मी ते परवा बघू शकता, मी ते ॲधेसिव्ह असे हे घेतले होते ना, अशा प्रकारचे स्टिकर्स घेतले होते. ॲधेसिव्ह हुक्स घेतले होते, ते मी इथे लावलेले आहेत. त्याला रबर असं अटॅच केलेलं आहे दोन्ही बाजूला बघू शकता. आणि ही जी काठी आहे, ही माझं मॉप जे होतं ते खराब झालं होतं, तर ते जुन्या मॉपची जी आहे काठी आहे आणि त्याला हे असं व्यवस्थित मी हँग केलेलं आहे. आणि एकाकडे हे जे आहे प्लांटर, हे त्याला हँग केलेलं आहे. हे टेम्पररी मी जे आहे लावलेलं आहे, पण मला माहिती आहे हे बरेच दिवस असं चालणार आहे, कारण ते स्टिकरही जे आहेत स्ट्रॉंग आहेत आणि बाकी जे आहे व्यवस्थित हे बसलेलं आहे. कसा वाटतोय हा जुगाड मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वगैरे करून आम्ही आता पितोय कोल्ड कॉफी, कारण मुलीनं कोल्ड कॉफी प्यायची होती. कशी झाली? आता झोपायचं लवकर. मॅगी कर. तर जेवण झालं, कॉफी झाली, आता झोपायचं. गुड नाईट बोला सगळ्यांना.